नमस्कार मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सरसे स्वागत. मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाची जी सिरीज सुरू केली त्याचा आज आपलं चौथं लेक्चर असणार आहे. चौथ्या लेक्चर मध्ये आपण 76 ते 100 पर्यंतचे जे 25 प्रश्न असणार आहे ते संपूर्ण आपण PYQ बघणार आहे मराठी व्याकरण. ठीक आहे. त्या अगोदर काल एक प्रश्न आपला मिसिंग होता. कालच्या पीपीटी मध्ये राम वनात जातो या वाक्यात एकूण मूलध्वनी किती असं विचारलं होतं. या वाक्यात एकूण मूलध्वनी किती, मूलध्वनी किती असं विचारलं होतं. मग आता बघा इथं लक्ष द्या. राम वनात जातो हा पूर्ण आहे. मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो की ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या शब्दामध्ये जोडाक्षर नसेल, ज्या शब्दामध्ये र पण नसेल, एखादा जोडाक्षर म्हणजे बघा हे असं, बरोबर ना, त्याच्यानंतर एखादा वर्ण शब्द येतो बघा, वर्ण, त्याच्यामध्ये ही र लिहिण्याची एक पद्धत आहे की नाही, ही एक झाली. म्हणजे र लिहिण्याच्या 4 पद्धती असेल किंवा स्र शब्द असेल. हे जर नसेल ना तर डायरेक्ट आहे ना 1च्या दुप्पट करायचं. 1च्या दुप्पट कसं करायचं बघा, 1 2 3 4 5 6 7, एकूण अक्षर किती आहे 7. 7 गुणिले 2 करायचं, डायरेक्ट उत्तर 14 भेटतं. राम वनात जातो ह्या शब्दामध्ये एकूण मूलध्वनी विचारल्यास 14 सांगायचं. मग आता बघा मी तुम्हाला याचं आहे ना सोप्या भाषेत सांगतो. सोप्या भाषेत म्हणण्यापेक्षा आता या शब्दाची फोड करतो आणि 14 येत आहे की नाही बघूया आपण. बघा पहिला शब्द राम आहे, र अधिक आ, म अधिक अ, बरोबर, हा शब्द झाला. त्यानंतर वनात शब्द बघा, व अधिक अ, न अधिक आ, त अधिक अ. बघा आता इथं वनात शब्द झाला. आणि जातो, ज अधिक आ आणि त अधिक ओ, बरोबर, जातो हा पण शब्द झाला. ठीक आहे. मग आता बघा बरं मोजून, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, एकूण मूलध्वनी किती आले 14 आले मी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला आता आपण आज आपल्या सिरीजला सुरुवात करूया. बघा, निवृत्त या शब्दाचा अर्थ काय होतो. निवृत्त या शब्दाचा ह्रस्व उच्चार, दीर्घ उच्चार, लांबट उच्चार आणि तोकडा उच्चार. तर निवृत्त या शब्दाचा अर्थ होतो तोकडा उच्चार. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणायचं, मृदू व्यंजन, अनुनासिक, उष्म व्यंजन, अंतस्थ व्यंजन. तर ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना म्हणायचं अनुनासिके. त्यांना काय म्हणायचं, अनुनासिके. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मराठी व्याकरणामध्ये स्पर्श व्यंजने किती, स्पर्श व्यंजने 24 25 26 आणि 23. तर मराठी व्याकरणामध्ये स्पर्श व्यंजन जर विचारले तर 25 सांगायचे. बघा कोणते ते पण सांगतो. कठोर गटातले, त्याच्यानंतर मृदू गटातले आणि अनुनासिक सांगायचं. अनुनासिक, बरोबर ना. कठोरचे बघा 10, मृदूचे 10, अनुनासिकचे 5. 10 10 20 आणि हे 5 25. हे पहिल्या 25 ला म्हणायचं स्पर्श व्यंजन. पहिल्या 25 ला काय म्हणायचं तर स्पर्श व्यंजन. ठीक आहे. नेक्स्ट, उच्चार स्थानानुसार दंत्य वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता. दंत्य वर्गाचा बघा, क वर्गातील, च वर्गातील, त वर्गातील आणि प वर्गातील. तर दंत्य वर्गाचा जो वर्ण आहे ना तो त वर्गातील असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, त वर्गातील. ठीक आहे. मराठी वर्णमालेत एकूण अर्धस्वर किती. बघा अर्धस्वर य, र, ल आणि व. अर्धस्वर किती एकूण 4 आहेत. अर्धस्वर किती एकूण तर 4 असणार आहे, य, र, ल, व. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात. स्वरादी, स्वर, व्यंजन आणि संयुक्त व्यंजन. तर त्यांना काय म्हटलं ते व्यंजन जे आहे ना व्यंजन, तर या व्यंजनांना स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं. मी कालच सांगितलं होतं क अधिक अ बरोबर क तयार होतो. मग त्यांनी कोणाचं सहाय्य घेतलं रे, तर त्यांनी घेतलं अ चं सहाय्य घेतलं. कोणाचं सहाय्य घेतलं तर अ चं. तेव्हा हा क तयार झाला ना. मग अ काय तुमचा, अ तुमचा स्वर आहे. अ काय तर अ हा तुमचा स्वर आहे. म्हणजे फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय असणार तर बरोबर उत्तर. ठीक आहे.
ए ऐ ओ औ हे वर्ण कोणत्या प्रकारातील आहे? कठीण वर्ण. कठीण म्हणजे इथं कठोर असणारे किंवा कठीण दरा. चला, अनुनासिक, संयुक्त स्वर आणि व्यंजने. तर ए ऐ ओ औ हे तुमचे संयुक्त स्वर मानले जातात. ए ऐ ओ औ काय तर संयुक्त स्वर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी संयुक्त व्यंजनांची जोडी ओळखा. संयुक्त व्यंजने बघा, रु लू हे दोघं स्वर आहेत. ओ औ हे पण स्वर आहेत. ठीक आहे. त्यानंतर श स हे उष्मे आहेत. उष्मे श श स. मग श न्य हे काय तर तुमचे संयुक्त व्यंजन असणारे. कोणते? श आणि न्य हे तुमचे काय असणारे? संयुक्त व्यंजन असणारे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, व्यंजनांना असेही म्हणतात. मग काय म्हणतात व्यंजनांना? बघा काय काय तसं, उष्मे, परवर्ण, मृदू स्वर आणि स्वरादी. तर व्यंजनांना परवर्ण, त्याच्यानंतर स्वरांत, परवर्ण किंवा स्वरांत असं देखील नाव आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. स्वरांचे प्रकार किती? 12, 7, 10 आणि 4. तर अगोदर स्वरांचे प्रकार 3 होते, मात्र आता स्वरांचे प्रकार 4 असणार आहे. स्वरांचे प्रकार रस्व, दीर्घ, संयुक्त, आदात्त. बघा कोणकोणते? रस्व, दीर्घ, संयुक्त आणि आदात्त. हे 4 काय असणारे आपले स्वरांचे प्रकार असणारे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल? योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? PSI 2004 ला विचारलेला प्रश्न आहे. नाही म्हणलेले. अर्धस्वर कोणते तुमचे? य, र, ल आणि वय. मग बघा हे तिघ पण आहे आणि ए नाहीये. ए कोणता स्वर आहे? संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर म्हणजे काय? तर दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन वर्णाला काय म्हटलं जातं? संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. मग ए हा तुमचा काय असणार आहे? संयुक्त स्वर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे? कंपित वर्ण कशाला म्हणतात? अ, ट, र आणि फ. तर कंपित वर्ण र ला म्हणतात. कंपित वर्ण कशाला म्हणतात? र ला म्हणतात. मग मला सांगा र लिहिण्याच्या पद्धती किती? र लिहिण्याच्या पद्धती, र लिहिण्याच्या पद्धती किती? तर र लिहिण्याच्या पद्धती आहेत एकूण 4. र लिहिण्याच्या पद्धती 4. बघा, रस्व शब्दामध्ये आपण वापरतो ही रस्व. राष्ट्र शब्दामध्ये आपण ही पद्धत वापरतो बघा, ही इथे दिली तुम्हाला. सूर्य शब्दामध्ये वापरतो बघा ही सूर्य. आणि ग्रह शब्दामध्ये वापरतो बघा ग्रह, ही आडवी. ही आहे तुमची र लिहिण्याची पद्धत. बघा ही एक, त्याच्यानंतर ही दुसरी, त्यानंतर तिसरी आणि चौथी. अशा 4 पद्धती र लिहिण्याच्या. जर र च्या समोर व्यंजन आला तर ह्या पद्धती वापराव्या लागतात. ठीक आहे. र च्या समोर व्यंजन आला तर. ठीक आहे. नेक्स्ट, योग्य शब्द लिहा. ई, ए, रु हे स्वर आहेत. रस्व, दीर्घ, संयुक्त, विजातीय. तर बघा ई, ए आणि रु हे सर्व काय तर तुमचे रस्व आहे. मग रस्व किती? एकूण 5 आहे. अ, ई, त्याच्यानंतर उ, हे सगळे अ, ई, उ, रु आणि लू हे सर्व तुमचे 5 काय असणार आहे? तर रस्व स्वर असणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि रस्व स्वर कशाला म्हणायचं? तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो त्याला रस्व म्हणायचं. आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ म्हणायचं. ठीक आहे. मग दीर्घ कोणकोणते असणार आहे? आ, ई आणि उ असणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे? प्रश्न समजून घ्या अगोदर. काय दिले? खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे असं विचारलंय. मग आता लक्ष द्या. स, म, ग आणि छ. स्वतंत्र उभा याचा अर्थ काय होतो माहिती का? त्यांनी कोणाचाच आधार घेतलेला नाहीये. स्वतंत्र उभा याचा अर्थ असा त्यांनी कोणाचा आधार घेतलेला नाहीये. मग आता बघा, स ने आधार घेतलेला आहे. ही जी लाईन मारतो ना आपण, ही याला म्हणायचा उभा दंड. याला काय म्हणायचं? उभा दंड असं म्हणायचं. हा, सगळ्यात बेसिक सांगतोय तुम्हाला. त्यानंतर बघा म, हे बघा जोडून आलाय. त्याच्यानंतर बघा ग, ग जोडून नाही आला, स्वतंत्र आहे. हा काय तर स्वतंत्र. असे कोणकोणते? ग,
न आणि श हे तिघ जण स्वतंत्र आहेत. आता ही जी उभी लाईन मारली ना मी, तर उभी लाईन मारताना यांनी सपोर्ट घेतलाय का, एकमेकांना जोडले गेले का, नाही ना, अजिबात जोडले गेले नाही. मग याला म्हणायचं स्वतंत्र उभा असणारा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. छ पण जोडला गेलाय बघा, इथं जोडला गेलाय. ठीक आहे ना. मग याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी ओळखा. रु, लू, ए, ऐ, अनुस्वार, विसर्ग, ä आणि अ. इंग्रजी स्वरांची जोडी बघा, जे अगोदर इंग्रजीमध्ये होते आणि इंग्रजीमधून मराठीमध्ये आले. मग इंग्रजीमधून मराठीत येत असताना त्याला काय म्हटलं रे, तर त्याला म्हटलं आता आदात्त असं म्हणतात. ज्यावेळेस ते मराठीमध्ये आले ना, त्यावेळेस त्याला आदात्त असं म्हटलं. मग कोणते आले होते, ä आणि अ. यांचं स्थान अगोदर इंग्रजीमध्ये होतं, नंतर मराठीमध्ये आले. मग त्यांना आदात्त असं म्हणतात. यांना स्थान कोणी दिलं रे, अरविंद मंगळूरकर. अरविंद मंगळूरकर यांनी त्यांना काय केलं, तर मराठी व्याकरणामध्ये स्थान दिलेले. ठीक आहे, इंग्रजी मधून मराठीमध्ये. चलो नेक्स्ट, संयुक्त स्वरांचा गट निवडा. अ, इ, उ, आ, इ, उ, त्याच्यानंतर न तर नाहीच आहे म्हणून टाका रु, लू, ए आणि रु, ल, ए आणि ए, ओ, औ. संयुक्त स्वर किती आहे कोण, तर संयुक्त स्वर एकूण 4 आहे. कोण कोणते बघा, ए, ऐ, ओ आणि औ. ए, ऐ, ओ, औ कसे तयार झाले बघा, दोन विजातीय स्वर अ अधिक रस्वई किंवा दीर्घई, हे दोघं एकत्र आले आणि तयार झाला ए. ऐ कसा तयार झाला, आ अधिक रस्वई किंवा दीर्घई. ओ कसा तयार झाला, अ अधिक रस्वऊ किंवा दीर्घऊ. आणि औ कसा तयार झाला, आ अधिक रस्वऊ किंवा दीर्घऊ. मग हे जे 4 आहे ना, हे 4 हे तुमचे काय, तर संयुक्त स्वरांचा गट आहे. मग संयुक्त स्वरांचा गट बघा, इथं एक टाकून देऊ आपण, पूर्ण होईल ए, ऐ, ओ, औ. ए, ऐ, ओ, औ हा तुमचा काय असणार आहे, संयुक्त स्वरांचा गट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दंत तालव्य दंतमूलीय वर्णाचा गट ओळखा. म्हणजे कोणते शब्द दंत तालव्य हे ओळखायचे. चंद्र, चकोर, चादर, जंगल, जनता, जग, जावई, जात, जनाबाई, छत्री, छान, छाती. आता दंत तालव्य हा कसा राहतो, हा असतो अयुक्त. हा कसा असतो, तर हा य अयुक्त असतो. आणि य युक्त जर असेल तर त्याला आपण तालव्य म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या शब्दामध्ये अ चा उल्लेख होतो, ज्या शब्दामध्ये अ चा उल्लेख होतो त्याला काय म्हणायचं, दंत तालव्य म्हणायचं. आणि ज्या शब्दामध्ये य चा उल्लेख होतो, य चा उल्लेख, त्याला काय म्हणणार तुम्ही, तालव्य म्हणणार आहे. मग आता इथं बघा, जावई हा शब्द आहे, त्यानंतर जात हा शब्द आणि जनाबाई हा शब्द, हे कसे असतात, अयुक्त असतात. मग जे अयुक्त असतात ना, तर यांना काय म्हणायचं, दंतमूलीय, दंत तालव्य किंवा दंत मूलीय हे असणारे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय असेल, योग्य उत्तर असणारे. जावई, जात आणि जनाबाई असणारे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चक्रवर्ती या शब्दात एकूण व्यंजने किती. चक्रवर्ती महत्वाचा प्रश्न आहे, पेपरला विचारला जातो. चक्रवर्ती 5, 7, 6 आणि 8. आता या शब्दाची तुम्हाला फोडच करावं लागेल. असं नाही चालणार, रामवनात जातो 7 दुने 14 हे नाही. आता तुम्हाला काय करावं लागेल, हा शब्द पूर्ण सॉल्व्ह करावा लागेल. का, तर इथं र आलेला आहे, र आलेला आहे बघा इथे या ठिकाणी. मग आता पहिले शब्द लिहून घेतला मी इथे, चक्रवर्ती. ठीक आहे. आता लिहिल्यानंतर बघा, पहिल्या शब्दाची फोड च अधिक अ. ठीक आहे. आता दुसऱ्या शब्दाची फोड बघा, क अधिक र अधिक अ. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या शब्दाची फोड बघा, व अधिक अ. काय म्हणलंय आता, चक्रवर्ती म्हटलंय, चक्रवर्ती. मग व च्या नंतर आता त नाही घ्यायचा, व च्या नंतर काय घ्यायचा, र घ्यायचा, त्याच्यानंतर त येणार आणि त्याच्यानंतर दीर्घ येणार. दीर्घई काय येणार, कारण दुसरी विलांटी. दीर्घई काय येणार, तर कारण दुसरी विलांटी. यामुळे मी इथं ही दीर्घई लिहिली, रसवई त्यामुळे नाही लिहिली. समजलं, चक्रवर्ती. मग आता बघा, आपल्याला काय विचारलं यामध्ये, व्यंजने. व्यंजने कशा असतात, पाय मोडून लिहिण्याची पद्धत असते. मग आता मोजू आपण, काउंट करूया व्यंजन. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण 6 व्यंजने. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. संपला विषय. असं तुम्हाला हे प्रॅक्टिस करावं लागेल. त्यासाठी आपली बॅचेस करा. पोलीस भरतीची, संपूर्ण पोलीस भरतीमध्ये या सिरीज चालू आहे आपल्या, त्यामध्येच आपण एका खाली एक सगळं लेक्चर ऍड करणार आहे. ठीक आहे ना. मी शेवटी तुम्हाला नंबर देऊन जाईल माझा. नेक्स्ट, जोडाक्षराने युक्त अचूक शब्द कोणता. जोडाक्षराने शुद्ध लेखन बघा, सगळे शुद्ध लेखनच आहे, पण इथं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोघं पण आलेले आहेत. म्हणजे इथं आपल्याकडनं टायपिंग मिस्टेक आहे.
पण 1 आणि 4 हे दोन्ही पण असणारे शुद्ध शब्द. ठीक आहे. नेक्स्ट, वर्णमाला कशी बनते? वर्णमाला तयार कशी होते? स्वर, स्वरादी, व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका. एक स्वर 2 व्यंजने मिळून नाही. टाळू, दात आणि ओठ अजिबात नाही. कंठातून उच्चारात येणारे ध्वनी चिन्ह अजिबात नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. स्वर, स्वरादी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका असते, त्याला म्हटलं जातं वर्णमाला. त्याला काय म्हणतात? वर्णमाला. नेक्स्ट, सत्यार्थ प्रकाश ह्या शब्दामध्ये संधी झालेले अनुक्रमे मूलध्वनी किती, स्वर किती आणि व्यंजन किती? म्हणजे आता इथं मजा येईल बघा. आपल्याला पूर्ण शब्द सॉल्व्ह करायचा आता. सत्यार्थ प्रकाश आणि याच्यामध्ये आपल्याला मूलध्वनी पण ओळखायचे, एकूण स्वर पण ओळखायचे आणि व्यंजने पण ओळखायचे. चलो आता आपण सुरुवात करूया. पहिले नेहमीप्रमाणे शब्द लिहून घ्यायचा, सत्यार्थ प्रकाश. ठीक आहे. येत नसेल तर एक एक शब्द सोडवायचा. सगळ्यात पहिले स अधिक अ, बरोबर ना. आता काय म्हणले? सत्यार्थ बघा, त अधिक य अधिक आ या शब्दाची केली. आता काय म्हणले? सत्यार्थ म्हणले, सत्यार्थ मग र अधिक त अधिक अ, बरोबर. हा पण झाला. आता प्रकाश शब्द बघा, प्रकाश प अधिक र अधिक अ, प्र पण झाला, प्र. त्याच्यानंतर क अधिक आ आणि श अधिक अ, संपला विषय, संपला विषय. आता जाणून घ्या एकूण किती बघा रे. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आहे का? 15. बस संपला विषय. पुढे सोडवायची गरज नाहीये, पुढं सोडवायची गरज नाहीये. का बरं नाहीये? 15 भेटले ना आपल्याला एकूण मूलध्वनी. त्यांनी काय म्हणलंय? मूलध्वनी किती, स्वर किती, व्यंजन किती असं म्हणलंय ना. मग आपल्याला पहिल्या त्याच्यामध्ये जरी इथं 15 भेटताय, आपल्याला 15 मूलध्वनी, तर बाकी 14 आहे, 16 आहे, 14 आहे, कशाला सोडवायचं? गरज नाहीये. तरी तुमची इच्छा असेल तर पूर्ण करतो. स्वर किती बघा. आता स्वर किती भरले पाहिजे? 6 भरले पाहिजे ना, 6. मग आता बघा 1 2 3 4 5 6 झाले. 6 स्वर, 9 काय राहतील? व्यंजने राहणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. पुढील पैकी दंत तालव्य वर्ण ओळखा. दंत तालव्य क ख ग घ च छ ज ज ट ठ ड आणि ढ प फ भ म. दंत तालव्य वर्ण आहे छ छ ज ज. तालव्य पण आणि दंत तालव्य दोघांचे सारखेच आहे. तालव्य पण तेच राहतात, च छ ज ज. त्याच्यामध्ये नंतर ऍड होता. ओके. नेक्स्ट, अनुनासिकेचं दुसरं नाव काय? अंतस्थ, उष्मे, कठोर वर्ण, परस्वर्ण. अनुनासिकेंना परस्वर्ण असं म्हणतात. अनुनासिकेचा उच्चार नसिकेतून म्हणजे नाकातून देखील होतो. ठीक आहे. त्याला काय म्हटलं तर परस्वर्ण म्हणतात. अनुनासिके कोणते ते पण सांगून देतो. हा तुमचा ग आहे, हा तुमचा न आहे आणि म, न आणि न हे तुमचे काय असणार आहे? अनुनासिके असणार आहे. ओके. नेक्स्ट, व्हिडिओची लिंक तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे पण शेअर करा. परस्वर्णाने लिहिलेली चुकीची जोडी ओळखायला लावली. चुकीची जोडी परस्वराने वंदन, वंचना, वंगन आणि वंश. तर वंश ही जी जोडी आहे ना, ही चुकीची लिहिलेली. का बरं सांगतो मी तुम्हाला. बघा पहिले, सगळ्यात पहिले आता आपल्याला काय करावं लागेल माहितीये? इथं हा श येतच नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो येणारच नाही. मी तुम्हाला बरोबर जोडी ओळखून दाखवतो. ही बरोबरच काय एक समजावून सांगतो. बघा आता अनुस्वार पाहिजे. अनुस्वार, अनुस्वाराच्या नंतर काय आलाय? द आलेला आहे. मग बघा ग ज ड द आणि ब हे लिहून घेतले. इथं अनुनासिक लिहायचे, अनुनासिक लिहायचे, लिहिले. आता इथं काय म्हटलं आपल्याला? द व च्या डोक्यावर अनुस्वार आहे. कोणाच्या? व च्या डोक्यावर. त्याच्यानंतर कोण आलाय? द. मग आता हा द आलाय ना, द च्या वर्गातील हा न घ्यायचा. मग अनुस्वार नाही घ्यायचा आता. मग पहिला शब्द जसा तसा लिहायचा, हा न घ्यायचा अर्धा आणि तो त्याला जोडून द्यायचा वंदन. ही बरोबर जोडी. अशाच या दोघी पण बरोबर जोड्या आहेत. पण मात्र वंश हा अनुस्वाराच्या नंतर श जो आहे ना, तो येत नाही. त्याच्यामुळे ही काय तर अयोग्य जोडी, चुकीची जोडी आहे. बाकीच्या तिन्ही पण काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आपल्या लेक्चर मध्ये आपण याच्या सविस्तर कन्सेप्ट घेतलेले आहेत. अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक कसं वापरायचं ते. ठीक आहे. चलो नेक्स्ट, शेवटचा प्रश्न. अनुस्वारांचा उच्चारानुसार भिन्न असणारा शब्द कोणता? संशय, संक्षिप्त, संसार आणि संवाद. योग्य उत्तर काय असणार याचा? भिन्न असलेला शब्द कोणता आहे? संक्षिप्त. बाकी सगळे सारखेच आहे. संशय, संसार, संवाद हे सगळे सारखे, पण यांमधला भिन्न मात्र कोणता आहे? तर
पर्याय क्रमांक 2 असणार आहे. कोणता? संक्षिप्त. अशा प्रकारे आज आपले मराठी व्याकरणाचे 100 प्रश्न पूर्ण झालेत. ओके, ज्यांना बॅच घ्यायची ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी मला ह्या नंबरला मेसेज करा 8329603029. संपूर्ण पोलीस भरती बॅच, संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त किती रुपयाला असणार आहे? तर 99 रुपयाला आहे. 99 रुपयाला आता ऑफर आहे, तर घेऊ शकता. ठीक आहे, चला आजचं लेक्चर पूर्ण झालं. नवीन असाल तर चॅनलला नक्की एकदा लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. धन्यवाद.